नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजची तारीख आहे 16 ऑगस्ट. आपण रात्री निघालोय 12ला आणि कंटिन्यू बॅक टू बॅक ट्रिपा केल्यात आणि एक 4 तासामध्येच आपलं टार्गेट पूर्ण झाले. म्हणजे टार्गेट म्हणजे बऱ्यापैकी काम झाले. तर ब्लॉगमध्ये बघा की 4 तासामध्ये आपण जवळपास 5 ते 6 ट्रिप केल्यात. कुठं कुठं गेलोत आणि कसं कसं आपलं काम झाले. फर्स्ट राईड आपल्याला पडली आहे उबेरकडनं. तर आपण गॅस भरला आणि आलो. तर नाशिक फाट्यापासून आपल्याला हिंजवडी पडली 14.9 काहीतरी 15 किलोमीटरची जॉयविल. तर आपण कस्टमरला फोन केला आणि सांगितलं मीटरप्रमाणे, तर लगेच रेडी झाले. तर त्याच्यात मला दाखवलं होतं 247 आणि आता ट्रिप एंड केल्यावर कस्टमरचं 192. आपण घेतले 320 आणि 50 रुपये आपल्याला त्याच्यात प्रमोशन एक्स्ट्रा मिळालेत. तर 370 रुपये आपल्याला या ट्रिपचे मिळाले. तर आता इथनं माझ्याकडं बालेवाडीपासून एक स्टेशन आहे, ट्रिप रिझर्वेशन घेतले. तर 4 रिझर्वेशन घेतलेले आहेत आपण. तर आत्ताचे हे जर मी मोकळं चाललोय तरी 5-6 किलोमीटरचे आपल्याला पैसे मिळालेले आहेत. सो काय विषय नाही. भोसरीपासून डायरेक्ट बालेवाडीला मोकळं येण्यापेक्षा हे 370 रुपये घेऊन आलेलं कधी पण चांगलं. सो आता आपण फेज 1च्या इथं आहे. तर इथनं आणखी एक 5-6 किलोमीटर आहे मला बालेवाडी. तर डायरेक्ट लोकेशन आले आणि उबेरनी रिझर्वेशनला असं चालू केलंय का 15 मिनिटाच्या आधी आपण जायचो कस्टमरच्या लोकेशनला, ते आता 5 मिनिटच झाले. आणि आत्ताच्या ट्रिपला मी 10 मिनिटं आधी पोहोचतोय. तर ठीक आहे, थोडंसं 10 मिनिटं ठीक आहे, 5 मिनिटं म्हणजे एक्झॅक्ट होते ते आपल्यालाच मॅप शोधत जावं लागते. काल तोच विषय झाला. गुडविल सोसायटी टाकल्या, दोन्ही सोसायटी गुडविल ईस्ट आणि 24. तर ते लोगावच्या तिथं माझी जरा गडबड झाली. कस्टमरला म्हटलं, तुम्हाला 2दा मेसेज आला उबेरकडनं की यू विल बी लेट फॉर रिझर्वेशन. आता मी लोकेशनलाच पोहोचलोय मॅपनुसार, सोसायटीच्या भिंतीच्या पलीकडनं सोसायटी, त्याला आपण काय करू शकतो. तर कस्टमरने लोकेशन, मी 3 वेळा फोन केले कस्टमरला, तेव्हा मला OTP घेतला मी आधी, नंतर मग परत फोन करून लोकेशनला गेलो. नाहीतर मला 2 वेळा मेसेज आले ते उबेरचे. तिसरं 5 मिनिटं 2 मिनिटं जर उशीर झाला असता, म्हणजे उशीर नाही, 5 मिनिटं आधीच पोहोचलो लोकेशनच्या गडबडमुळं, नाहीतर माझी ट्रिप कॅन्सल झाली असती. 11 किलोमीटरचे 330 रुपये होते रिझर्वेशन. तर मी सध्या फोकस हा रिझर्वेशनवरच केलाय. आता माझ्याकडे 4 रिझर्वेशन जवळपास 1,500 काहीतरी आहेत, 1560 वगैरे. आणि आता ही झाली 370, 1800 वगैरे आहे. आणि मध्ये वेळ आहे, तर पकडून चला 1800 1850 तर काम हातात आहे. फक्त एखादी ट्रिप कॅन्सल व्हायला नको. तर बघूया ही ट्रिप आता डायरेक्ट कस्टमरच्या लोकेशनला पोहोचल्यानंतर अपडेट करतो. तर आलोय आपण लोकेशनला. कस्टमरला कॉल केला होता, येतो बोललेत. तर वेट करतोय. ओयो 1000 होलाच काहीतरी आहे हॉटेलचं नाव. रोडलाच आहे बालेवाडी. आपण मेन हायवेतनं सोडलं 400 मीटर फक्त. तर ठीक आहे, आता इथनं 13-13.5 किलोमीटर स्टेशनला जायचे 343 रुपयांनी. तर तिथनं औंध का काहीतरी आहे, मी बघतो नंतर अपडेट करतो. पण नंतर एअरपोर्टची ट्रिप आहे 400 काहीतरी आहे वरती. तर आता ही ट्रिप एक 25-26 मिनिटामध्ये होईल आपली. तर आपला ड्रॉप व्हायच्या आधीच आपल्याला RTOच्या इथनं ट्रिप पडली चिंचवडची 342 रुपये. 16 का 17 किलोमीटर होतं. पटकन घेतली, म्हणलं चला ऑन द वेज पडलेली आहे, तर कशाला हे करायचं. तर घेतले. म्हणजे कस्टमर उतरायच्या आधीच आपले पुढचे कस्टमर दारात येऊन थांबले होते. म्हणजे आधीच्या कस्टमरने दार सुद्धा बंद केलं नाही आणि तशीच आपल्याला ट्रिप पडली. तर लगेच कस्टमरला घेतलं, चिंचवडला होतं, तर सोडलंय आता. आणि आता आपल्याला पिंपळे गुरव पासून 16 किलोमीटर एअरपोर्ट 440 का असं काहीतरी आहे. तर निघालोय आता आपण कस्टमरच्या लोकेशनला. तर तसं टाइम आहे आणखी, पण आता जायला पण लांब आहे थोडंसं. आता इथनं मला एमटीच जावं लागणार आहे, कारण बॅक टू बॅक 3 ट्रिप झाल्यात आपल्या. 370 नंतरची काय होती 343 आणि 342. पकडून चला 1000 रुपयाचं काम झालंय 3 ट्रिपमध्ये बॅक टू बॅक. तर आता इथनं थोडंसं मोकळं जरी गेलो तरी, कारण या ट्रिपला मला 16 किलोमीटरला 442 रुपयाची ट्रिप आहे आत्ताची एअरपोर्टची. तर ते मॅनेज होऊन जाईल एमटी जरी गेलो तरी.
तर बोपोडी पर्यंत जायचंय मला, 7-8 किलोमीटर जावं लागेल. हरकत नाही, पण इकडे तिकडे फिरण्यापेक्षा आपल्याला जर डायरेक्ट ट्रिप मिळाली तर कशाला फिरायचं. काही वेळेस असं पण करावं लागते एखादी ट्रिप ऍडजस्ट, कारण बॅक टू बॅक ट्रिप झाल्या. तिकडे तिकडे काही मी फिरलो नाही, जागेवरनं ट्रिप आहे आणि कंटिन्यू काम होतं. आणि इथून पुढच्या पण आता माझ्याकडे 3 ट्रिप आहेत कंटिन्यू पुढं. एक स्टेशन आहे आणि 2 एअरपोर्ट आहेत. तर ठीक आहे, तू आपलं काम किती होते करतो अपडेट. आलोय आपण एअरपोर्टला, झालाय आपला ड्रॉप आणि 425 रुपये आपल्याला मिळाले. 450 कस्टमरचं बिल. आता एक ट्रिप आली होती 11 किलोमीटरची 150. परत उबेर चालू केलं, रेट कमी देणं एअरपोर्टला. तर बघू, व्यवस्थित जर पडली तर ठीक, नाही तर मग बाहेरनं ट्रिप घेऊन डायरेक्ट. आता आपल्याकडे 5:15 का 5:45 ट्रिप आहे. तर आताशी 3 वाजलेत. मध्ये ट्रिप येत होत्या बरं का, रिझर्वेशन पण मी घेतल्या नाही, तर कारण पिकअपचा प्रॉब्लेम आहे. तर आपलं जवळपास 1450 रुपयाचं काम झाले. व्यवस्थित काम झाले आणि लवकर काम झाले. बॅक टू बॅक काम झाले. तर बघूया आता इथनं आपल्याला पडतीये का आपण बाहेर जातोय. पडायला तर पाहिजे बरं का ट्रिप, कारण आज फक्त उबेरच वापरले. तर बघूया पुढे जातोय, करतो अपडेट. रॅपिडोला आपल्याला एक ट्रिप आली, 1.5 किलोमीटर पिकअप आहे आणि 4-4.5 किलोमीटर ड्रॉप आहे. एअरपोर्ट 150 रुपये घेतली आहे. 1480 रुपयाचं काम झालंय. तर ही 150 1580 आणि 1630 रुपये. तर बघूया, जाऊया कस्टमरच्या लोकेशनला. बहुतेक ते R&Dचं ऑफिस जे आहे तिथली पिकअप आहे. हा मधला रस्ता बंद असल्यामुळे फिरून जायला लागते. ठीक आहे, हरकत नाही. दुसरी एक बाकी काय उबेरला तर काय रेट नव्हते देत. हिंजवडीचे 330 रुपये 26 किलोमीटरचे आणि 11 किलोमीटरचे 150. रॅपिडो वाजली होती बरं का एक 2.1 किलोमीटर विमाननगर 278 रुपये. 128 रुपये एरोमॉलचे जातात, तरी पण परवडली असते ती ट्रिप, पण एक्सेप्ट नाही झाली. बाकी नाही काय वाजलेलं. थांबलोय, पुढची रिझर्वेशन आहे आता आपल्याकडं. डायरेक्ट 5:15 का 5:45 ती करल नाही करल बघल, कारण इकडे जर अशी ट्रिप पडली 1-2 तर मग आपलं काम होऊन जाईल आणि झोप पण होईल घरी जाऊन. आज काही क्लास नाहीये फॉरेक्स मार्केटचा, तर मंडेला डायरेक्ट बघूया. आता झालाय बरं का आपला ड्रॉप. 150 रुपये मिळालेत छोटेसे 4 किलोमीटरचे. तर 1630 रुपयाचं आपलं काम झालंय. आणि वाघोली वाजली होती उबेरला 11 किलोमीटर 150 रुपये. म्हणजे काय रेट देतात ते काय कळतच नाही यांचं, काय उबेरवाल्यांचा विषय. तर आता बघू, परत बाहेर जातो आणि एखादी ट्रिप अशीच परत मिळावी, कारण उबेर तर काय उपयोगाचं नाही आता एअरपोर्टला आजच्या दिवसाला तरी. परत एक ट्रिप, छोटी ट्रिप एअरपोर्ट 120 रुपये 1 किलोमीटर पिकअप 1.5 किलोमीटर ड्रॉप. फ्लाइंग इन हॉटेलच्या इथून पिकअप. तर आता झालंय आपलं 1740-50 1750 रुपयाचं काम. तर आता पुढची ट्रिप करेल कॅन्सल. 5:45 आहे डायरेक्ट. आता वाजले 4:15. आता निघतो हळूहळू घरा साईडला. पडली एखादी ट्रिप तर करतो, नाही तर मग डायरेक्ट घरी. ठीक आहे, एवढं काम करायला आपल्याला तेवढाच वेळ लागतो. आज बॅक टू बॅक ट्रिप मिळाल्या. आता पण आहे पुढची, पण 2 तास गॅप आहे, डायरेक्ट 2-2.5 तास. आणि इथनं उबेरला तर अजिबात रेट मिळत नाहीये. 10-11 रुपयाचा रेट आहे. हे बघा, 28 किलोमीटर 330 रुपये. हिंजवडी यशविन. कोण घेणार ट्रिप? कोणीच घेणार नाही ट्रिप. एक तर रॅपिडो किंवा मग ओलाला टाकली तर ती एक्सेप्ट होणार. या रेटला तर कोणीच घेणार नाही. का उबेरवाले असे करतात काय कळत नाही. तर ठीक आहे, आता इथनं आपण निघूया घरा साईडला.